हा आहे नमस्कार. कोकणातील माझं नाव श्रीकांत शेतकरी चंद्रकांत धुरी. मी वैभवडी तालुक्यामध्ये श्रीकांत धुरी उर्फ दिघशी या बंटी. गावात शेतीसोबत शेती शेळीपालन व्यवसाय व्यवसायाबरोबरच करत आहे. याने हम्म, शेळीपालन व्यवसाय आणि केलेला आहे शेतीसोबत शेळीपालन आणि व्यवसाय त्याचे खूप अनुभव तो फायदेशीर आपल्यासमोर ठरला आहे आणि मी तो शेअर व्यवसाय करतोय. 8 वर्षापासून करतो आहे. आणि मी कोकण त्याच्यात भागात जमीन सुपीक आहे, सक्सेस झालेलो पाऊस आहे. भरपूर पडतो, आणि इथून पण पुढे फक्त आम्हाला भात शेतीवर अवलंबून राहिलो शेतीसोबतच तर वर्षातून शेळीपालनाचं एकदाच मोठ्या उत्पन्न मिळते. प्रमाणात म्हणून त्याच्यात शेतीसोबत शेळीपालन शेळीपालन वाढवायचं व्यवसाय याने सुरू केला आहे आणि आज तो खूप फायदेशीर ठरला आहे. कोकणात शेळीपालन का फायदेशीर आहे? कारण हवामान अनुकूल आहे. कोकणातील दमट हवामान आणि डोंगराळ परिसर शेळ्यांसाठी योग्य आहे. हिरवा चारा सहज उपलब्ध होतो. कमी गुंतवणूक, जास्त नफा. गाई म्हैसींपेक्षा शेळ्यांसाठी कमी खर्च येतो. छोट्या जागेतही हा व्यवसाय माझं करता येतो. शेळीपालन हे अर्धबंदिस्त आहे. आम्ही पावसाळ्यात 4 ते 5 महिने बाहेर फिरवून आणतो, म्हणजे फिरस्ती करतो आम्ही त्यांना, म्हणजे बाहेर ओला चाऱ्यावर त्यांचं पोट भरतं. आणि उन्हाळ्यात आमच्या क्षेत्रात ऊस शेती असल्यामुळे उन्हाळ्यात आम्ही पूर्ण बंदिस्तच करतो. त्यासाठी आम्ही तूर भुसा कर्नाटकवरून किंवा लातूरवरून मागून घेतो. आणि त्यासोबत मक्का, ऊसामध्ये हिरवी मक्का किंवा एसी ओत्री, स्मार्ट नेपियर असे 3 प्रकारचे चारे आम्ही त्यांना ओल्या चाऱ्यामध्ये देतो. हा जलद वाढणारा व्यवसाय आहे. शेळ्यांची वाढ जलद होते. वर्षातून दोनदा पिल्ले देतात, त्यामुळे संख्या आणि उत्पन्न दोन्ही वाढते. बाजारपेठ कायम उपलब्ध. मांसाला वर्षभर मागणी नमस्कार. असते. हे पाहू सणासुदीला शकता, तर हा दर अधिक मिळतो. पोटाजातचं पिल्लू आहे हे. शेतीला हे पूरक. 1.5 महिन्यात शेळ्यांचे 16 किलोचं शेणखत झालेलं म्हणून आहे. हे शक्य होत नाही, उपयोगी पण हे पडते. माझ्या शेडवर पहिल्यांदा झालं. एवढं म्हणजे एवढा वेट तर कुठे भेटत नाही. आणि उगाचच काहीतरी सांगायचं नाही, पण खरंच मी तारखेनुसार लिहून ठेवल्या तारीख. त्या तारखेनुसार ह्याला बरोबर 1.5 महिना झालेला आहे. 1.5 महिन्यात त्याचं 16 किलो वेट आहे. तर सांगायचं म्हणजे शेळीपालनामध्ये कष्ट खूपच आहेत, आणि कष्ट केल्याशिवाय काय म्हणजे कुठच्याही व्यवसायात कष्ट केल्याशिवाय काय आपलं साध्य होतच नाही. आणि शेळीपालनामध्ये हा व्यवस्थित जर व्यवसाय केला तर नफाही खूप आहे. तोटा जर त्यांनी मेहनतच कुणी केली नाही तर त्याच्यात तोटे पण आहेत. पर व्यवस्थित जर लक्ष देऊन केलं तर त्याच्यात खूपच फायदा आहे. कारण मी स्वतः 8 वर्ष हे अनुभवलं आहे, आणि माझं बघून आजूबाजूचे मित्र यांनीसुद्धा तो व्यवसाय चांगला म्हणजे चालवत आहेत, आणि व्यवस्थित त्यांनी हे केलं आहे. माझ्यासारखं म्हणजे माझ्याकडे बघून त्यांनी व्यवस्थित व्यवसायाला सुरुवात पण केलेली आहे. आणि सांगायचं झालं तर बकरे लहान पिल्लंसुद्धा विकूच. लहान पिल्लं जर आपण विकली तर ती 500 रुपये किलोप्रमाणे आपल्या भागात ते विकली जातात, राजस्थानी बोकड असतील तर. आणि जर तुम्ही ईद मार्केट करत असाल तर ते बोकड तुमचे 25 ते 30 हजारपर्यंत सुद्धा जातात, आणि मी ते स्वतः माझ्या शेडवरती विकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बराचसा म्हणजे तुमचे घरचे जर बोकड असतील तर खूपच त्याच्यात फायदा आहे. जर 25% खर्च काढला तर त्याच्यात 70% एका बकऱ्यामागे फायदा होतच होतो. बसा आला. आईला बोल. आजकाल बरेच तरुण शहरांकडे नोकरीसाठी धाव घेतात, पण गावातही चांगला उद्योग उभा राहू शकतो. कमी भांडवलात सुरुवात करता येते. शासनाच्या विविध योजना व अनुदान उपलब्ध आहे. स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे आत्मनिर्भरता मिळते. शेतीसोबत हा व्यवसाय असल्यामुळे वर्षभर उत्पन्नाचे साधन तयार होते. शेतीसोबत शेळी हा पालन कोकणातील सुवर्ण संधी आहे. मेहनत, नियोजन असेल तर तरुणांनी या क्षेत्रात जरूर पाऊल टाकावे. गावात राहूनही सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगता येते. या शेळ्या बघा, शेळ्यांची पिल्लं. खूप फायदेशीर व्यवसाय आहे. माझी तरुणांना विनंती आहे की आपण या व्यवसायात यावं. हा शेळी व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुक्यात दिघशी या गावामध्ये आहे. तुम्ही कधीही या
जागेला भेट देऊ शकता. श्रीकांत धुरी याच्यामुळे गावातील बरेचसे तरुण या व्यवसायाकडे वळलेले आहेत. शेतीला पूरक व्यवसाय आहे. घर, शेती, फळबाग सांभाळून हा व्यवसाय करता येतो. आपण या जागेला अवश्य भेट द्या आणि अशाच नवनवीन ग्रामीण भागातील उद्योजकांना भेटण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर निसर्गाच्या सान्निध्यात गावाकडे नाही त्याच्याबरोबरच काढतो. पिक्चर्स केवढी होती? हां, हे बघू शकता तुम्ही. सगळ्यांसाठी आम्ही सर्व चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही या प्लॉटमध्ये CO3 म्हणून चाऱ्याचं नाव आहे. हा चाऱ्याचं इथं नियोजन केलेलं आहे.